आता आपण बघूयात सुपरफास्ट 50 बातम्या। संतोष देशमुखांची हत्या करणाऱ्याचा एन्काउंटर करा। बीड हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा हात असेल तर कारवाई होईल, तर आधीच्या खंडणी प्रकरणात कारवाई होणारच। थेट वाल्मिक कराडचं नाव घेत फडणवीसांकडून कारवाई करण्याचं आश्वासन। वाल्मिक कराड सिरियल किलर आहे, तो विकृत आणि सायकोपॅथ, जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप। वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंना वाचवण्याचं काम सरकार करतंय का? मुंडे वाल्मिक कराडचा संबंध नाही असं फडणवीसांना बोलायचं आहे का? आव्हाडांचा फडणवीसांना सवाल। बीड हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे अडचणीत, धनंजय मुंडेंना खातं मिळणार की नाही यावत संभ्रम। सूत्रांची माहिती, धनंजय मुंडे 3 दिवसांपासून अधिवेशनाला उपस्थित नाहीत। धनंजय मुंडे कुठे लपून बसले माहीत नाही, धनंजय मुंडेंनी माध्यमांसमोर यावं, लोकांसमोर यावं। सुरेश धस यांची प्रतिक्रिया। वाल्मिक कराडनं तोंड उघडलं तर अनेकांचे बुरखे फाटतील, धनंजय मुंडेंनाही सरकार घाबरतंय की काय अशी स्थिती। तर वाल्मिकनं अनेक मर्डर वंजारी समाजातील लोकांचेच केले, आव्हाडांचा आरोप। बीड प्रकरणाची न्यायालयीन चौकशी 2 टप्प्यात पूर्ण करू, संतोष देशमुखांच्या कुटुंबाला 10 लाखांची मदत देऊ, गुन्हेगारांवर मकोका लावू, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। बीड हत्या प्रकरणात बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगांची बदली, तर खंडणी वसुलीचे प्रकार घडू नयेत यासाठी पोलिसांनी कारवाई करावी। संतोष देशमुखांचं उद्या 13वं, त्याआधी आरोपींना अटक करा, सर्व काही सहन करण्यापलीकडे गेलंय, पोलिसांनी इशारा समजावा किंवा अन्य काही, संतोष देशमुखांच्या भावाचं आव्हान। वाल्मिक कराड यांचा खंडणीखोर म्हणून सभागृहात उल्लेख, आकांचे आका आले तरी सर्वांवर कारवाई होणार, सुरेश धस यांची प्रतिक्रिया। तर बीड जिल्ह्याला IPS दर्जाचा अधिकारी द्यावा, धस यांची मागणी। संतोष देशमुखांची हत्या करणाऱ्याचा एन्काउंटर करा, एन्काउंटर करणाऱ्या पोलिसांना 51 लाख रुपये आणि 5 एकर जमीन देणार, माढ्याचे शेतकरी कल्याण बाबर यांची अनोखी घोषणा, घोषणेचं प्रतिज्ञापत्र मुख्यमंत्र्यांना पाठवलं। कोम्बिंग ऑपरेशन कुठेही केलं गेलं नाही, संध्याकाळी 6 नंतर कोणतीही कारवाई केली गेली नाही, तर अतिरिक्त बळाचा वापर केल्यानं पोलीस निरीक्षक घोरबांडला निलंबित केलं। परभणीतील प्रकरणावरून फडणवीसांची माहिती। परभणीत पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन केलं गेलंय, कोम्बिंग ऑपरेशनचा आमच्याकडे फुटेज, नितीन राऊतांचा फडणवीसांवर पलटवार। सोमनाथच्या कुटुंबाला 10 लाखांची मदत दिली जाणार, मृत्यूची न्यायालयीन चौकशी केली जाईल, तर कोठडीत कुठेही सोमनाथला मारहाण झाल्याचं दिसत नाही, त्याच्या अंगावर जुन्या जखमा, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। जाळपोळ करताना दिसल्यानं सोमनाथ सूर्यवंशीला अटक झाली, जेलमध्ये असताना त्याचे पूर्णवेळ व्हिडिओ फुटेज उपलब्ध, फडणवीसांची सभागृहात माहिती। तर सोमनाथ सूर्यवंशीला श्वसनाचा दुर्धर आजार होता, फडणवीसांचं वक्तव्य। परभणीत संविधानाची प्रतिकृती जाळणारा मनोरुग्ण, आरोपी मनोरुग्ण आहे की नाही याची 4 डॉक्टरांकडून तपासणी, फडणवीसांची विधिमंडळात माहिती। घटनेचा सकल हिंदू समाजाच्या मोर्चाशी संबंध जोडणं चुकीचं, फडणवीसांचं विधान। सोमनाथच्या मृत्यूप्रकरणी फडणवीसांनी चुकीची माहिती दिली, सोमनाथच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मल्टिपल इंजुरीचा उल्लेख, नितीन राऊत यांचा आरोप। मराठी माणसाला झालेल्या मारहाणी संदर्भात कारवाई करणार, कितीही मोठ्या बापाचा असला तरी कारवाई होईल, अजितदारांचा कल्याणच्या घटनेनंतर विधान। मराठी माणसाला मारहाण झालेल्या व्यक्तीवर कारवाई करणार की नाही, अनिल परबांचा सवाल। तर मुंबईत रेल्वेतही मराठी माणसाला बसण्यासाठी 4थी सीट देत नाहीत, परबांची प्रतिक्रिया। तरतूद माणसांबद्दल बोलायला लावता, फडणवीसांचा टोला, तर माजोरड्यांचा माज उतरल्याशिवाय आम्ही राहणार नाही, कडक कारवाई करू, कल्याणमधील घटनेनंतर फडणवीसांचं सडेतोड उत्तर। कल्याणमधील मराठी माणसाला झालेली मारहाण संतापजनक, मराठी माणसाला घर दिलं नाही तर इमारतीची ओसी रद्द व्हावी, आदित्य ठाकरेंची मागणी। मुंबईतही मराठी माणसाला जागा नाकारण्यात येत आहेत, शिवसेना म्हणून सरकारमध्ये नामर्द लोक बसल्यात, कल्याणच्या घटनेनंतर राऊतांचा शिंदे गटावर निशाणा। बाहेरून येणारे मराठी माणसांना काही बोलले की आमचंही रक्त सळसळतं, रोहित पवारांची प्रतिक्रिया। तर मराठी भाषिकांचा सातत्यानं अपमान, सरकार गप्प का, पटोलेंचा सवाल। धाराशिवमध्ये पवनचक्की कंपनीच्या ठेकेदाराच्या गुंडांची दादागिरी सुरू, शेतकऱ्यांच्या डोक्यात रॉडनं मारून जमीन बळकावण्याचा प्रयत्न, पोलीस अधीक्षकांनी तक्रारीची दखल घेतली नाही, सचिन ठोंबरेंचा आरोप। राज्यात मोठ्या प्रमाणात पीक विमा घोटाळा, बीड जिल्ह्यात 7000 हेक्टरचा पीक विमा घोटाळा झाला, तत्कालीन कृषी मंत्र्यांनी पीक विमा योजनेचा गैरफायदा घेतला, सुरेश धस यांचा आरोप। संसद परिसरात इंडिया आघाडीचं अमित शहांच्या वक्तव्याविरोधात आंदोलन, विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी।
शहांच्या जे पोटात होतं ते ओठांवर आलं. शहांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला. नाना पटोलेंचा हल्लाबोल. राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल. संसद परिसरातील कथित धक्काबुक्की प्रकरणी भाजपकडून गुन्हा दाखल. मुंबईतील भाजप कार्यालयाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त. काँग्रेस कार्यालयाच्या तोडफोडीनंतर भाजप कार्यालयाला सुरक्षा. 100हून अधिक पोलीस बंदोबस्त तैनात. राजधानी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनाची सुरक्षा व्यवस्था वाढवली. परभणी बीडच्या घटनेप्रकरणी जेएनयूमधील विद्यार्थी सदनातील आयुक्तांना निवेदन देणार. अमित शहांच्या वक्तव्याविरोधात पुण्यात ठाकरे गटाचं आंदोलन. शहांनी पुण्यात सभा घेऊन दाखवावी, आम्ही त्यांना योग्य उत्तर देऊ. ठाकरे गटाचा शहांना इशारा. अमित शहांच्या वक्तव्याविरोधात मुंबईच्या मुलुंडमध्ये आंदोलनं. अमित शहांच्या विरोधात आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी. आंदोलनस्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात. योगेंद्र पवारांची मत पडताळणी प्रक्रियेतून माघार. प्रक्रिया थांबवण्यासाठी योगेंद्र पवारांचा निवडणूक शाखेकडे अर्ज. पुणे जिल्ह्यातील पराभूत उमेदवार सुप्रीम कोर्टात दाद मागण्याच्या तयारीत. शरद पवार गटाच्या 2 नेत्यांनी अजित पवारांची भेट घेतली. रोहित पाटील आणि सलील देशमुखांनी दादांची भेट घेतली. भुजबळांचं वाईट झाल्यावर मी आनंदी असतो. भुजबळांमध्ये कुठेच जाण्याची हिंमत नाही. त्यांनी दुसरीकडे जाऊन दाखवावं. सुहास कांदे यांचं भुजबळांना खुलं आव्हान. भुजबळांचं काम युतीविरोधात. पुरावे मीच दिल्यात. दादांनी नाशिक जिल्ह्याला न्याय दिला. भुजबळांच्या मंत्रिपदावरील प्रश्नावर सुहास कांदेंची प्रतिक्रिया. नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी घेतली छगन भुजबळांची भेट. पोलीस आयुक्त आणि भुजबळांमध्ये विविध विषयांवर चर्चा. जास्त उशाऱ्या मारू नका. 2.5 वर्षानंतर मंत्री म्हणून पुन्हा मीच येईन. अब्दुल सत्तार यांचा विरोधकांना इशारा. इतरांच्या देवतांची हेटाळणी नको. मिळून मिसळून राहू. हिंदूंच्या श्रद्धेतून राम मंदिराची निर्मिती ही योग्यच. मंदिर उभारणं म्हणजे हिंदूंमध्ये नेता होता येतं असं नाही. मोहन भागवत यांचं विधान. मोहन भागवतांच्या कान टोचण्याला अर्थ नाही. देशाचं नुकसान करण्याचं काम आरएसएसनं केलं. भागवतांच्या वक्तव्यावर राऊतांची प्रतिक्रिया.